नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर उद्या दिनांक 5/12/2025 रोजी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश व परिपत्रक देखील जाहीर झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी घेतल्यास कशा पद्धतीने या ठिकाणी वेतन कपातीचे निर्देश किंवा परिपत्रक जाहीर झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, उद्या दिनांक 5/12/2025 रोजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यास डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश व परिपत्रक देखील जाहीर। बघा, करिक्युलर डेटेड 3/12/2025 रिगार्डिंग स्कूल क्लोजर अगिटेशन इन द स्टेट ऑन 5/12/2025। बघा, दिनांक 5/12/2025 रोजी राज्यातील शाळा बंदच्या आंदोलनाबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 3/12/2025 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत। सदर परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षण अधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व तसेच शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांच्या प्रती सादर करण्यात आले आहेत। यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील खाजगी किंवा अनुदानित तसेच अंशतः अनुदानित त्याचबरोबर विना अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे विविध मागणीकरिता दिनांक 5/12/2025 रोजी शाळा बंद आंदोलनामध्ये सहभाग होणार आहेत। तरी सदर दिवशी शाळा बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच दिनांक 5/12/2025 रोजी ज्या शाळा बंद राहतील त्या शाळेतील संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत। यामुळे जे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी उद्याच्या संपामध्ये सहभाग घेणार आहेत अशांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे। बघा, परिपत्रक देखील तुमच्या समोर आहे, पाहू शकता कशा पद्धतीने आहे। महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय, दिनांक आहे 3 डिसेंबर 2025, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उपस। विषय आहे दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजीच्या शाळा बंद आंदोलनाबाबत। संदर्भ देखील पाहू शकता, विविध वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमी। महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती यांचे दिनांक निरंकचे निवेदन, माननीय श्री दत्तात्रय अच्युतराव सावंत सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांचे दिनांक 1/12/2025 चे पत्र व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांचे दिनांक 1/12/2025 चे निवेदन। वरील विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत असे उक्त संदर्भीय निवेदन हे वृत्तपत्रातील बातमीद्वारे निदर्शनास आलेले आहे। तरी विद्यार्थी हित लक्षात घेता दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची आपल्या स्तरावरून दक्षता घ्यावी। तसेच ज्या शाळा दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी बंद राहतील त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही आपल्या स्तरांवरून करण्यात यावी व सदर बाब सर्व शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी। बघा, डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, प्रत देखील पाहू शकता। माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांना माहितीस्तव
सविनय सादर. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी उद्या दिनांक 5/12/2025 रोजी आपल्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जो संप या ठिकाणी पुकारलेला आहे, या संपात सहभाग घेतल्यास तुम्हाला पुढच्या म्हणजेच डिसेंबर महिन्यात वेतन कपातीचे निर्देश जे आहे, जे परिपत्रक आहे ते या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.